1000 योजना पूर्ण झालेल्या ते कधी तपासू शकतात. ते माजी मुख्यमंत्री आहे, खासदार आहे. पण ही वेळ कोणी आणली? 72 वर्ष तर तुमच्याच घरात सत्ता होती ना बापा. मुख्य तर तुमच्याच मतदारसंघात आहे. तिथं पाणी का मिळायला भेटलं नाही याचा तर अभ्यास करा ना. तुम्ही ज्येष्ठ नेते आहेत, महान नेते आहे, राज्याचे नेते आहे, देशाचे नेते आहे. पारंपरिक तुमचे वडील, तुम्ही, तुमची मुलगी 3 पिढ्या झाली सत्ता तुमच्या हातात आहे. तुम्ही मुख्यला शुद्ध पाणी पाजू शकला नाही. ही चूक गुलाबराव पाटलाची नाही. गुलाबराव पाटलाच्या मतदारसंघात या. फिल्टर का पाणी पिलात आहे गुलाबराव पाटील? फिल्टर का पाणी? तुम्ही काँग्रेस मधला पिक्चर बदलवला, इकडे आले. गुलाबराव पाटील 42 वर्षापासून भगव्यामध्ये आहे. भगव्यामध्ये गुलाबराव पाटील कायम शिवसेना भाजपच्या युतीचं काम करत आलो. इथे युती झाली नसेल ते सोडा. पण तुम्हाला काँग्रेसने इतकं दिल्यानंतर तुम्ही भाजपमध्ये आलाय. त्यामुळे तुम्ही माझ्यावर टीकाच करू शकत नाही. मी काय सगळा टप्पीवाला माणूस आहे, मला क्या बिघड सकता है भाई? माझा बाप दादा खापर पंजोबा कुठेच कोणा नव्हता. त्यामुळे मला त्यांच्यावर बोलण्याची माझी बिलकुल इच्छा नाही. मी त्यांना मोठं मानतो, ज्येष्ठ मानतो, माजी मुख्यमंत्री मानतो. पण ते जर एवढे अभ्यासू असल्यानंतर बोलत असतील, 8,500 कोटीचे फक्त काम एका मतदारसंघामध्ये रोडचे झाले. हे काय मी नाही सांगत, हे गव्हर्नमेंट सांगते, हे लोक सांगतात, ते सांगतात. मग कुठे झाले आम्हाला माहित नाही. मी काय ते तपासते नाही, मला ते माहित नाही. पण एकनाथ शिंदे साहेबांनी महिलांकरता जे केलं त्याच्यावरही टीका झाली. म्हणे हे मतदारांच्या निवडणुकीचा जुमला आहे. अरे जो सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला त्याला काय समजणार? आके होकर भी बने अंधे तो बिजली गवार क्या जाने. जिस अंधे को चिराग नहीं मालूम हो उजाला क्या जाने. जिसे लड़ना नहीं मालूम होती रे तलवार क्या जाने. म्हणून इथं शिवसेनेच्या धनुष्यबाणावर शिवसेनेचा आमचा रामभाऊ उभा आहे. कट्टर शिवसैनिक, 20 वर्षापासून असलेला तालुका प्रमुख. आणि त्याच्याबरोबर आमचे जवळपास 15 उमेदवार या ठिकाणी निवडणुकीमध्ये उभे आहेत. सगळ्यांची निशाणी धनुष्यबाण आहे. धनुष्यबाण या चिन्हावरती उभे आहेत. आणि मला सांगायला या ठिकाणी आनंद वाटतो की या ठिकाणी ते बोलून गेले की गुलाबराव पाटील पाणी. आता हिमायतनगरची योजना कोणी केली त्यांना तपासायला लावा. बाबुराव कदमांच्या पाठपुरामुळे 584 कोटी रुपयाची योजना गुलाबराव पाटलांनी मंजूर केलेली आहे. हे करण्याची वेळ का आली? त्यामुळे काँग्रेसमध्ये तुम्ही होतात. मुसलमान बांधवांना मी सांगायला आलोय, ज्या काँग्रेसमध्ये होता त्या काँग्रेसने तुम्हाला काय केलं आजपर्यंत? जसं बिर्याणी बनते ना, बिर्याणीमध्ये तेजपान लागतो, शेजपान लागतो, बद्दल फुल लागतो, बाजा लागतो. तसं मुसलमानांना यांनी काय केलं? बिर्याणी बनवताना तेजपान दाल द्या, शेजपान दाल द्या, पत्थर फुल दाल द्या. बिर्याणी तयार झाली, शेजपान बहार, पत्थर फुल बहार, बाजा फुल बहार, इलायची बहार. कसा वापर यांनी मुसलमानांचा वापर केला. आणि आता या काँग्रेसनी जी वाट लावली त्यांचा एक उमेदवार उभा आहे. गुटखा किंग उभा आहे. गुटखा किंग हैदर तो उभा आहे. पोलीस बांधवांना माझी विनंती आहे, ही अशा माणसांचे त्यांच्यावर गुन्हे किती आहेत तपास करा. असे गुन्हेगार लोक, गुटखा किंग लोक किती राज्याला गुटखा पुरवतात ते उभे आहेत. आम्ही त्यांचा सत्यानाश करायला आलो. तंबू भी लगा देंगे तो लगा देंगे धूमधाम से, और बंबू भी लगा देंगे तो लगा देंगे धूमधाम से, और भगवा लहरा देंगे तो लहरा देंगे धूमधाम से. म्हणून माझ्या माय बहिणीला मी सांगायला आलोय, तुमची हवा एकनाथ शिंदेने वाढवली. पहिले यांच्याकडे तुम्ही पैसे मागायचा, आता ते तुमच्याकडे पैसे मागायला लागले. का? पैसे डायरेक्ट तुमच्या खात्यावर येत आहे. डायरेक्ट एसटी मध्ये अर्ध तिकीट महिलांना केलं. मुसलमान बांधवांना मला हेच सांगायचं, आम्ही हा भेदभाव नाही केला. लाडक्या बहिणीला मुसलमान आहेत त्यांना देऊ नका, एसटी मध्ये अर्ध तिकीट देऊ नका असं केलं.
हिम्मत तो देखिए, समंदर को निगोलना चाहते हैं. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत की कोटी कोटी हिंदुस्तानियों का द्वार उठाकर मांगेंगे, सौगंध छत्रपति की खाते हैं कि भगवा ध्वज लहराएंगे. जिस धरती पर जन्म लिया है छत्रपति ने, उसे हम अपनी मां कहलाएंगे. अगर उठे उस धरती पर किसका भी हाथ, उसके हाथ काट दिए जाएंगे. सौगंध छत्रपति की खाते हैं कि भगवा ध्वज लहराएंगे. कोई कहते हैं कश्मीर की बात, कोई कहते हैं वजीर आजम की बात. हम उनको ये बता देंगे, कश्मीर को छोड़ दो मेरे भाई, तुम हिंदुस्तान की मट्टी भी न ले पाओगे. अगर भूल गए हो हिंदुस्तान पाकिस्तान जंग की बात, अब्दुल हमीद भी थे हमारे साथ, हम उनको यह याद दिला देंगे, सौगंध छत्रपति की खाते हैं की भगवा ध्वज लहराएंगे. या भगव्या झेंड्या करता आम्ही 40-42 वर्ष घातलेले कार्यकर्ते आहोत. इतरांसाठी 1760 आणि आमच्यासाठी एकच हिंदुहृदय सम्राट, एकच नेता, एकच झेंडा आणि एकच विचार याच्या भरोशावर आम्ही काम केलंय. तसेच हे आमचे रामभाऊ यांच्या कामाची पद्धत आपल्याला माहिती आहे. मागच्या वेळेस सुद्धा ते 200 मतांनी पराभूत झाले. थोडीशी कसर बाकी आहे. आपण सगळ्यांनी जर आशीर्वाद दिला तर हा रामभाऊ राम राज्य या हिमायतनगर मध्ये आणल्याशिवाय राहणार नाही. हे वचन मी आपल्याला या ठिकाणी देतो. त्यांच्याबरोबरचे जेवढे शिलेदार आहेत तेवढ्या शिलेदारांना तुम्ही धनुष्यबाणावर बटन दाबायचंय. बोलायचं भरपूर होतं, पण जर मी 10 मिनिटंही चुकलो तर 500 मीटर बाहेर जावं लागेल, 500 किलोमीटर. त्यामुळे सगळ्यांची माफी मागतो. आई जगदंबा तुम्हाला उदंड आयुष्य देव, बलदंड शक्ती देव. काँग्रेसवाल्यांचा भाजपवाल्यांचा सत्यानाश करण्याची शक्ती देव.